एक महत्वाची बातमी आपण पाहूयात। इथेनॉलच्या मुद्द्यावरून गडकरी घाबरलेत। E20 विरोधी आंदोलनापूर्वी तहसीन पुनावाल्यांचा नजरकैदेचा दावा आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या संदर्भात E20 धोरणाविरोधात आयोजित निषेध मोर्चा आणि उपोषणापूर्वी दिल्ली पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा दावा राजकीय विश्लेषक तहसीन पुनावाला यांनी केलाय। या संदर्भातील काही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। तहसीन पुनावाला यांनी आरोप केलाय की इथेनॉलच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घाबरलेत आणि त्यामुळे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यांनी शनिवारी आपल्या घराबाहेर दिल्ली पोलीस तैनात असल्याचं दर्शवणारे व्हिडिओ देखील प्रसिद्ध केले। पुनावाला हे गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोल धोरणाविरोधात सातत्याने भूमिका मांडतायत। इथेनॉल मिश्रित इंधनाच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत। या पार्श्वभूमीवर त्यांनी निषेध मार्च आणि उपोषणाची घोषणा देखील केली होती। एक मोठी बातमी समोर येते। मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे, प्रदीप शर्मासह 10 आरोपींवर आरोप निश्चित झालेत। हा खटला UAPA आणि IPC कलमांखाली चालणार आहे। 5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता NIA विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केल्याची या क्षणाची महत्वाची अपडेट समोर येते। या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय। मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे, प्रदीप शर्मासह 10 आरोपींवर आरोप निश्चित झालेले आहेत। महत्वाचं म्हणजे हा खटला UAPA आणि IPC कलमांखाली चालणार असल्याची माहिती आहे। 5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर NIA विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केले। अगदी 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली। अत्याचार करून चिमुरडीची हत्या केल्याची माहिती, आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। संपूर्ण जिल्ह्यातून न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करण्यात आले। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कर्जगी गावामध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाला सांगली जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष बाल न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत फाशीची शिक्षा सुनावली आहे। उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करजगे या गावामध्ये घडलेल्या 4 वर्षाच्या मुलीच्या मुलीवर झालेला बलात्कार व त्यामधून तिचा झालेला खून या प्रकरणामध्ये एक चॅलेंजिंग केस होती। त्या केसच्या अनुषंगाने पोलिसांनी आम्ही तपास करून 13 दिवसामध्ये मान्य कोर्टात चार्जशीट दाखल केलं होतं। सदर पुराव्याच्या ह्याच्यावर आणि केसच्या अनुषंगाने माननीय DGP सरांनी खूप चांगल्या प्रकारे कोर्टात आमचा केस लढली आणि त्यामध्ये आज आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे। जे कायदा आहे, कायद्याच्या आधारावर या आरोपीचं कृत्य हे किती समाजविघातक आहे, समाजाला हादरा बसवणार आहे, ह्याच्याबद्दल जे युक्तिवाद केला त्या सर्व युक्तिवादाचा झालेल्या पुराव्याचा उहापोह ऐकून सन्माननीय मोहंती मॅडम ज्या अत्याचार प्रतिबंधक न्यायाधीश आहेत, विशेष न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक आहे, त्यांनी याबद्दल हा निकाल अतिशय विस्तृतपणे मांडलेला आहे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल असा हा निकाल आहे। त्या निकालाचे अवलोकन केले तर निश्चितपणे हे गुन्हेगार जी अशी विकृत मानसिकता आहे याला पायबंद बसण्याच्या दृष्टीनं हा खटला अतिशय महत्त्वपूर्ण आहे। काही कंत्राटी कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही दर्शन देण्यासाठी पैसे घेतले जातात आणि ते गुगल मार्फत घेतले जातात। ते जे केले जातात ते सुद्धा मीडिया मार्फत केले जातात, सोशल मीडिया मार्फत केले जातात। वेगवेगळ्या माध्यमातून ह्या पैशाची इथे कुठेतरी दर्शन देण्यासाठी ही अनियमितता सापडते आणि त्यावेळेला आल्यानंतर मी ताबडतोबच साधारणतः 19 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं, त्यांच्यावर कारवाई केली, काही दिवस त्यांना सस्पेंड केले आणि त्यांच्याकडे शपथपत्र लिहून घेतलं की यापुढे कुठल्याही प्रकारचे आमच्याकडनं अशा प्रकारचं काही होणार नाही। त्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाहेरचे जे काही एजंट मंडळी किंवा काही स्टॉलधारक होते हे परस्पर लोकांना दर्शन देण्याच्या नावाखाली हे आतमध्ये दर्शन देत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही आर्थिक व्यवहार होतो। हा व्यवहार आम्ही तातडीने बंद केला। त्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी हातचलाकी करून पैसे काही काढतात, हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं की अशा प्रकारची आपण चौकशी करावी आणि हे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। त्यानंतर ते 9 कर्मचारी पकडले गेले, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। त्यामुळे सुद्धा जे उत्पन्न कमी होत होतं ते वाढलं। त्यानंतर केलेली उपाययोजना म्हणजे
जे भटजी आहेत, ह्या भटजींना सुद्धा आलेला भक्त हा पेटीत काही दान करतो आणि काही भटजींना आदेश आला तर आता मंत्रिपद सोडण्याची तयारी आहे असं मोठं विधान मंत्री भरत गोगावले यांनी केलं. मागील सत्ता काळात मंत्रिपद नाकारणारा एकमेव आमदार आहे असं देखील ते म्हणाले. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2.5 वर्षाचं तुमच्या कालखंडामध्ये तेव्हा तेव्हा मंत्रिपद सोडणारा एकमेव आमदार असेल त्यावेळेला मंत्रिपद दिलं होतं का नाही विचारा. परंतु या गोरगरीब जनतेचा सेवक म्हणून आम्ही काम करतोय. जोपर्यंत तुम्ही मंत्रिपद द्याल तोपर्यंत आम्ही काम करू. ज्यावेळेला सांगाल, उद्या जरी सांगितलं शेठ तुम्हाला उद्या राजीनामा द्यायचा आहे, बरं शेठची तयारी आहे. तर राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात अमित ठाकरे वक्तव्य करतायत. विद्यार्थ्यांनी केंद्रातून राजीनामा घेतलाय, राज्यातून घ्यायला वेळ लागणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. आणि हे मी खूप जाणून बुजून बोलतो. मी दरवेळेला बोलतो कारण मला राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण माणूस प्रामाणिक आहे. आणि मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. मला वाटतं की ह्या तरुणांनी केंद्रातनं राजीनामा आणलाय, राज्यातनं आणायला वेळ नाही लागणार. मला आज फक्त मी तुमच्यासमोर ह्याच्यासाठीच आलोय की तरुणांना एक मेसेज द्यायला आलोय. 5 वर्षातनं एकदा निवडणूक येते, 5 वर्षातनं एकदा तुम्हाला मतदान करायला मिळतं. 4 वर्ष काही नसतं. 5व्या वर्षी काय येतं, कारण ते जिकडे अयशस्वी झाले तिकडे ते तुम्हाला आता फसवतायत की आता 5व्या वर्षी आम्ही हे करून, मला वाटतं की ह्या गोष्टीवरनं हे लोक पेटतील. हे तुम्हाला कळायला पाहिजे कुठेतरी. आपण आता 1 तारखेला सदस्य नोंदणी आपण आपली जाहीर करत आहोत. आजपासून मी सगळीकडे फिरणार आहे, जिथे जिथे शक्य होईल तिकडे जाणार आहे. पण जिथे शक्य नाही होणार, सदस्य नोंदणी झाल्यावर माझा महाराष्ट्राचा दौरा निघणार आहे. मला प्रत्येक सदस्याला भेटायचं आहे, मला प्रत्येक विद्यार्थ्याला भेटायचं आहे. आणि मला वाटतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला वाटतं राजसाहेबांच्या हातो घडो. विकांत तुपकरांकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. शेतकऱ्यांसोबत घेऊन आंदोलन खरं तर उभारलं जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रविकांत तुपकर आक्रमक झालेत. आमचं म्हणणं आहे की रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची मदत करा किंवा त्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या. मयत शेतकरी जे आहेत त्यांचा आता फार्मर आयडी होत नाहीये, त्यामुळे त्यांच्या वारसांनाही कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्यांचाही कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा. या मागण्या घेऊन लवकरच मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ऑगस्ट महिन्यामध्ये उभं करणार आहोत आणि त्याचा एल्गार आम्ही कोल्हापूरमधनं त्या ठिकाणी पुकारणार आहोत. आणि तरुण शेतकरी नेते जे आहेत, ज्यांच्यामध्ये लढण्याची उमेद शिल्लक आहे, अजून जे निराश झालेले नाहीत आयुष्यामध्ये, अशा तरुण नेत्यांना एकत्रित करून कोल्हापूरमधनं राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आम्ही लवकरच या महिन्यामध्ये करणार आहोत आणि सगळ्या तरुण शेतकरी नेत्यांना आम्ही एकत्रित करणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.